नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत लाँग टर्म ॲसेटसाठी 5 ॲसेट. पहिला आहे इक्विटी शेअर्स. शेअर्स म्हणजे एखाद्या कंपनीचा हिस्सा. जेव्हा तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा भागधारक बनता. दीर्घकालीन वाढ महागाईपेक्षा जास्त परतावा मिळण्याची संधी शेअर्समध्ये असते मित्रांनो. नेक्स्ट आहे म्युच्युअल फंड. मित्रांनो, म्युच्युअल फंड हे प्रोफेशनल मॅनेजरकडून व्यवस्थापित होतात आणि तुमचे पैसे अनेक शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये गुंतवले जातात. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे ही गुंतवणूक नियमित केली जाते. यामध्ये मित्रांनो रिस्कचं डायव्हर्सिफिकेशन होतं. उदाहरणार्थ आपले जे पैसे असतात ते वेगवेगळ्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. तिसरं आहे मित्रांनो गोल्ड. सोनं सर्व काळात सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक मानलं जातं. आर्थिक आणि अनिश्चित वेळात सुरक्षितता, दीर्घकालीन मूल्यवाढ याच्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली चांगली असते. उदाहरणार्थ गोल्ड, ETF, डिजिटल सोनं किंवा फिजिकल गोल्ड यामध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. चौथा आहे प्रॉपर्टी मित्रांनो. रिअल इस्टेट भविष्यातील वाढीची ताकद असलेले ॲसेट म्हणजे घर, जमीन किंवा व्यापारी मालमत्ता. भाडे उत्पन्न, संपत्तीचं संरक्षण किंवा चांगल्या लोकेशनमध्ये पण गुंतवणूक केली तर हे चांगलं राहील, नक्कीच चांगलं राहील. प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक ही आपला एक लाँग टर्मसाठी बनलेला ॲसेट असतं. आणि पाचवा आहे सरकारी बॉन्ड्स. सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. ठराविक व्याज, सुरक्षित आणि स्थिर. उदाहरणार्थ PPF, NSE, सेंट्रल अँड स्टेट बोर्ड. ह्या सर्व तर मित्रांनो, हे सर्व ॲसेट आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये हे सुद्धा सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता ॲसेट सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलेला आहे. तर चला मग मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.